कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापरे, अहो घ्या ना। हे सगळं करायची काय गरज होती? अहो असं कसं सीताई, आम्ही आल्यानंतर तुम्ही आमचं एवढं स्वागत करताय, मग आम्हाला नको काही एवढी संधी? मी खरं तर फक्त भेटायला आले होते तुम्हाला। मला खरं तर तुमची माफी मागायची होती। अहो काय बोलताय सीताई, माफी काय मागायची? का नाही मागायची माफी? आशू आणि शिवाचं लग्न झालं, कुठल्या परिस्थितीत झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण त्यावेळेला शिवा लग्न करून घरात आली, पण आजपर्यंत तिला मी सुनेचा दर्जा कधीही दिला नाही। तुमच्याशीही मी योग्य वागले नाही, तुम्ही कधी विरोध नाही केला, सहन केल्यात गोष्टी। माझं चुकलं, या गोष्टींची जाणीव आहे मला। जाऊ द्यावं सीताई, झालं गेलं, समद गंगेला मिळालं। काय ना आजी, जे आधी घडलं ते मी काही परत नीट करू शकत नाही, पण किमान त्यासाठी माफी तर मागू शकते ना। मला माफ करा सीताई, माझं चूक। थांब ग, थांब। तू आता माझी सून आहेस, या सगळ्यांची मुलगी नंतर। हं, सीताई खरंच याची काही गरज नाही हो, आणि आम्हाला माहिती होतं सगळं नीट होणार आहे। सीताई, माझी पोरगी कळणं लय कठीण आहे, पण एकदा का कळली ना की समोरच्याच्या मनात घर करते। खरंय, अहो माझा संसार वाचवला तिने, खूप अभिमान आहे मला तिचा। आणि तुम्हाला सांगू, माझ्यासाठी म्हणून ती कधी खोटं वागली नाही। माझ्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे तिने स्वतःत बदल करायचाही प्रयत्न केला, अगदी प्रामाणिकपणे, पण माझ्याकडून तिचं कौतुक करायचं राहून गेलं। हो, किती कौतुक करताय, मी हे काही केलं नाही हो एवढं। बरं सीताई, घरी सगळे कसे आहेत? भाऊ कसे आहेत आता? बरी आहे तब्येत आता, आता काय कामानिमित्त बाहेरही जायला लागले। देवा, पुण्यांदा बाबा असं काही घडू देऊ नगस त्यांच्या बाबतीत। आजी, आता सगळं छान होणार आहे, कारण आमच्या घरात आता शिवा आहे। मग माझी लेक आहेच तशी, अगदी माझ्या कैलासासारखी, जिगरबाज, बिनधास्त एकदम। माझ्या कैलासाच्या तालमीत तयार झाली ती शिवानीची शिवा। खरे, शिवाच्या वडिलांनी तिला ह्या जगासाठी खंबीर बनवलं। खरं तर प्रत्येक वडील त्यांच्यासाठी आपली मुलगी ही राजकन्याच असते, तळहाताच्या फोडासारखं जपतात वडील, पण ते करताना मुलगी खंबीर निर्भीड होईल ह्याकडेही लक्ष द्यायला हवं, जे शिवाच्या वडिलांनी केलं शिवासाठी। ह्या जगात एखाद्या मुलीसाठी खंबीर राहणं किती अवघड असतं। एक स्त्री असून मी शिवाशी चुकीचं वागत राहिले, वाईट वाटतंय मला या गोष्टीचं। पण आता इथून पुढे शिवाचं जे अस्तित्व आहे, जसं आहे तसं देसायांच्या घरात जिवंत राहणार आहे। घरात लक्ष्मी वास करतेच आहे, पण आता घरात दुर्गा सुद्धा आली आहे, आणि तेही माझी सून म्हणून।
आजी, आता डोळ्यात पाणी नाही आणायचं. लेकीबद्दलचा फक्त अभिमान हवा डोळ्यात. बरं आता खूप झाल्या गप्पा. ते जेवण थंड होतंय, जेवून घ्या चला पटपट. चंदन, तू काय करतोस? सीताई, तो ना गॅरेजवर असतो, मग मला काही टेन्शनच येत नाही. सगळं तो सांभाळतो आता. शिवानेच काम मिळवून दिलं. अरे वा, मग शिवासारखंच प्रामाणिकपणे काम कर. हो हो. मग तुझ्या पप्पांचं ऐकलं त्यांनी? हो, खरं तर म्हणजे माझ्या पप्पांचं ऐकलं आणि त्याच्यामुळेच सगळ्यांचा म्हणजे वस्तीतल्या अख्ख्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. तुझ्या वडिलांना किती अभिमान वाटत असेल ना तुझा. त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी तू लक्षात ठेवल्यास आणि अंमलात आणल्यास. मी फक्त प्रयत्न करते, बाकी काही नाही. शिवा, आता मलाही तुला मदत करायची. खूप अभिमान वाटतोय मला तुझा. हो पण सीताई, म्हणजे मी नक्की काय करू हे मला समजत नाही. नाही मला कळतंय तुम्ही काय म्हणताय. चला तुम्ही बसा, निघूया. एक मिनिट, काय आलं? मी एक गोष्ट तुझ्यासाठी नक्की करू शकते. काय? तुम्ही शिट्टी मारली? जमली. हो, जमली आहे. सीताई, चला चला. आशू, तू इथे अरे बस. अगं, इथे बस. ऐक काय ना. करते? आवडतो मी. अरे तू ते सगळं नंतर कर, पण आधी तू मला चिमटा काढ. असं कशाला? हे बघ, मला ना मी जे आता बघितलं ना ते स्वप्न वाटतंय. मला खात्री करून घ्यायची की ते स्वप्न नाहीये. तुम्हाला चिमटा काढा. चिमटा कशाला? तू काढ. हा ओके. अय्यो सॉरी, बापरे. नाही आज ना सगळ्यांना सगळं माफ आहे. ठीक आहे. काय 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 झालं? आशू, हा, मी आतापर्यंत अशा सीताई कधी बघितल्याच नव्हत्या. म्हणजे आम्ही इथून निघालो ना, हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.